सुनंदा ही अविवाहित महिला होती आणि तिच्याच फ्लॅटमध्ये राहत होती. पण जीवनाच्या गाडीत तिच्या शेजारची सीट सध्या रिकामी होती आणि रंजन हळूहळू त्यावर बसू लागला होता. रंजनवर सुनंदाचा अधिकार वाढू लागला. आता तर सुनंदाही रंजन सोबतच अंडर गार्मेंट्स खरेदी करायची. सुनंदाचा मोबाईल रिचार्ज करणं हे रंजनचं खूप दिवसांपासूनचं कर्तव्य होतं. संवाद बाहेरून आतपर्यंत पसरला होता. सोफ्यापासून बेडपर्यंतचा प्रवास रंजनला अजून झाला नव्हता. ही वेगळी गोष्ट. सुनंदा उठली आणि रंजन जवळच्या सोफ्यावर बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. रंजनचे हात सुनंदाच्या कमरेभोवती गुंडाळले आणि त्याचा चेहरा तिच्याकडे झुकला. काही वेळातच रंजनचे ओठ सुनंदाच्या गालावर आले. ते हळूहळू गालावरून ओठांपर्यंत गेले आणि आता कानाच्या खाली मानेवर थांबले आणि रेंगाळू लागले. सुनंदा रंजनचा हात धरून बेडरूमच्या दिशेने निघाली. रंजनने ड्रॉइंग रूमचा उंबरठा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती आणि दोघांमध्ये निकिता अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून नाराज व्हायची. तिला स्वतःलाही कळत नसायचं की ती का चिडत होती. पती रंजनने तिला अनेक वेळा विचारले, पण त्याच्या विचारण्याने ती अधिकच चिडायची. जेव्हा पाहाल तेव्हा राणी क्रोधित घरात असते. कोणती आश्वासने पाळली जात नसल्याची मुक्तिका होत आहे कुणास ठाऊक. मनातल्या भावना न सांगता कळेल असा मी अंतर्ज्ञानी माणूस नाही. अरे यार, काही तक्रार असेल तर तू तोंड उघड ना. पण नाही, तोंडाला तर च्युइंगम चिकटलेला आहे. आता तूच समस्या समजून घे आणि तूच सोडव. माझ्याकडे एवढा वेळ नाही. तिला सांगताना रंजन बडबडत असे. निकितालाही आश्चर्य वाटले की ती चिडचिड का करते. तिला कशाची कमतरता आहे? काहीच नाही. कमावता नवरा आहे, न सांगता स्वतःहून अभ्यास करणारी मुलं, कपडे, दागिने, कार, घर आणि एकट्याने प्रवास करण्याचे स्वातंत्र्य. मग असे काय आहे जे तिला आनंदी होऊ देत नाही? सर्व सुखसोयी असूनही मी जीवनाचा आनंद का घेत नाही? रंजनलाही कमी अधिक प्रमाणात हीच समस्या आहे. त्यानेही सर्वतोपरी प्रयत्न केले, पण पत्नीचे मन समजू शकला नाही. निकिताच्या नाखुशीचे एकही कारण त्याला सापडले नाही. पैशाचा किंवा खर्चाचा हिशोब कधीच विचारला नाही. कपडे घालण्यावर कोणतेही बंधन नाही आणि कोणत्याही छंदावर कोणतेही बंधन नाही. तरीही कळत नाही कातखनी मांजरासारखी कायम का असते. रंजन दिवसातून किमान 4-5 वेळा तरी असा विचार करत असे. असे नाही की निकिता तिची जबाबदारी नीट पार पाडत नव्हती किंवा ती तिच्या कोणत्याही जबाबदारीत निष्काळजी आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात ती जशी करत होती तशीच ती करत आहे. ती चविष्ट जेवणही बनवते. त्याचप्रमाणे ती घराला झगमगाट ठेवते. बाहेरून येणाऱ्यांचे स्वागत करतानाही तिचा जिव्हाळा दाखवला जातो. परंतु सर्व काही असूनही त्याच्या क्रियाकलापांमध्ये रस नाही. जसे नितळ गोड किंवा बर्फ नसलेले थंड पेय. त्या दिवसात ती मला कसं वेळ लावायची. आता थकव्याने पंख जड झाल्यासारखे वाटते. रंजनने अनेक मित्रांना आपली समस्या सांगितली. प्रत्येकाने आपापल्या समजुतीनुसार सल्लाही दिला. कुणीतरी म्हटलं की स्त्रियांना सरप्राईज गिफ्ट्स आवडतात, म्हणून रंजन कधी साडी, कधी सूट तर कधी दागिने घेऊन आला. पण निकिताच्या मंद हास्यात जीव ओतला नाही. कोणीतरी मला सांगितले की तिला बाहेर जेवायला किंवा जेवणासाठी घेऊन जा. तेही केले, पण सर्व व्यर्थ. कुणीतरी म्हटलं बायकोला कुठल्या तरी पर्यटन स्थळी घेऊन जा, पण कुठे न्यावं? जेव्हा कोणी जायला तयार असेल तेव्हाच ना. कधी मुलांचे कोचिंग तर कधी मुलीची शाळा. कुठला ना कुठला अडथळा. रंजनला असे वाटले की निकिता तिच्या वाढत्या मुलांच्या भविष्याबद्दल तणावग्रस्त आहे. काही वेळा त्याला असे वाटायचे की ती नक्कीच कोणत्या तरी नात्यातील न्यूनगंडाची शिकार होत आहे. कधी कधी त्याला काळजीही वाटायची की ती स्वतः त्याच्याबद्दल असुरक्षिततेची शिकार तर नाही ना. पण त्याचा प्रत्येक अंदाज निरुपयोगी ठरत होता. असे नाही की निकिता त्याच्याशी भांडते किंवा घरात त्रास निर्माण करते. ती फक्त तिच्या बाजूने पुढाकार घेत नाही. तसेच कोणताही हट्ट किंवा आग्रह नाही. आपण जे आणतो ते ती बनवते आणि जे मिळेल ते घालते. ती स्वतःबद्दल बोलायलाही सुरुवात करत नाही. तुम्ही जितके जास्त विचाराल तितकी ती उत्तरे देते. तिच्या बाजूने ती फक्त विचारायची की जेवायला काय बनवू किंवा मी चहा करू. उर्वरित काम यांत्रिक पद्धतीने केले जात होते. रंजनला अनेक वेळा निकिता खोल नैराश्यातून जात आहे असे वाटत होते. पण पुढच्याच क्षणी ती फोनवर बोलताना तिला हसताना पाहिलं तेव्हा त्याचा भ्रम व्यर्थ वाटायचा. निकिता एक गुंतागुंतीचे कोडे झाले होती जे सोडवणे रंजनच्या सामर्थ्याबाहेरचं होतं. खचून गेल्यावर
तो निकिताच्या वतीने स्वतःकडे दुर्लक्ष करू लागला. तुम्हाला हवं तसं जगा. मला कळत नाही की निसर्गाने माणसाचे मन इतके गुंतागुंतीचे का केले आहे. त्याची निश्चित व्याख्या नाही. मानवी मन देखील एका उत्परिवर्तित विषाणूसारखे आहे. प्रत्येक बाबतीत त्याची रचना इतरांपेक्षा वेगळी आहे. असे असूनही काही सामान्य समानता आहेत. जसे प्रत्येक मनाला व्यस्त राहण्यासाठी काही ना काही मोहाची गरज असते. हे व्यसन, सवय किंवा अगदी छंद असू शकते किंवा अगदी प्रेम. अनेक पुरुषांप्रमाणे रंजनचेही मन एका बाजूला आणि नंतर दुसरीकडे झुकू लागले. घरच्या जेवणाची चव जाऊ लागली की बाहेरून आलेले अन्न भुरळ घालू लागते. गेल्या काही दिवसांपासून त्याची ऑफिसमेट सुनंदा रंजनला सुंदर वाटू लागली होती. आता रातोरात तरी तिच्या दिसण्यात काही बदल झाला नसेल. कदाचित रंजनचा दृष्टिकोन बदलला होता, कदाचित नाही. हे नक्कीच झाले आहे. हे मनही खूप निरुपयोगी आहे. जेव्हा त्याला एखाद्यावर यायचं असतं तेव्हा ते त्याच्या बाजूने वातावरण तयार करतच. सुनंदा, आज तू खूप छान दिसत आहेस, काल तिच्या टेबलावर बसताना रंजन म्हणाला आणि सुनंदा हसली. काय प्रकरण आहे मॅडम, आजकाल घास टाकत नाहीत का? ओठ तिरके करत सुनंदाने हे सांगताच रंजन हसला. निकिता त्याचे निमंत्रण नाकारते असं नाही, ती अनिच्छेने स्वतःला समर्पित करते. हे आठवून रंजनचे मन उदास झाले. हे बघ, आता सौंदर्याची स्तुती करणे देखील गुन्हा झाला आहे. सौंदर्य म्हणजे कौतुकच. आता मला सांग, लोक ताजमहाल पाहायला का जातात? म्हणूनच ते सुंदर आहे, नाही का? रंजन बोलत असताना सुनंदाने डोके टेकवले आणि कपाळावर उजवा हात ठेवून नमस्कार केला. बदल्यात रंजननेही तेच केले आणि आजूबाजूला संमिश्र हशा पसरला. रंजन जितका निकितापासून दूर जात होता तितकाच तो सुनंदाच्या जवळ येत होता. पुरुष आणि स्त्रिया देखील विरुद्ध ध्रुव आहेत. जन्मजात आकर्षण नाकारता येत नाही. जर उपलब्धता सहज राहिली तर गोष्टी आकर्षणाच्या पलीकडे जाऊ शकतात. कधी सुनंदासोबत कॉफी, कधी ऑफिस नंतर विनाकारण बडबड, कधी एकत्र जेवण तर कधी कॅज्युअल गप्पा. त्याच्या नात्याचा वेग हळूहळू वाढत होता. सुनंदा ही अविवाहित महिला होती आणि तिच्याच फ्लॅटमध्ये राहत होती. तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला असेल किंवा स्वेच्छेने वेगळे राहत असेल, पण जीवनाच्या गाडीत तिच्या शेजारची सीट सध्या रिकामी होती आणि रंजन हळूहळू त्यावर बसू लागला होता. रंजन 4थ्या दशकात असला तरी आजकाल त्याच्या चेहऱ्यावर लालीत दिसत होती. प्रेम वय कितीही असो नेहमीच गुलाबी असते. कधी रंजन चॉकलेट आणायचा तर कधी सुनंदासाठी आवडत्या लेखकाचं पुस्तक. त्याचवेळी सुनंदा रंजनला तिच्यासोबत कधी स्कार्फ, कधी चप्पल, अगदी स्वतःसाठी लिपस्टिक, काजल किंवा हेअर क्लिप घ्यायलाही सांगायची. हे ऐकून रंजन चिडायचा. त्याची चिडचिड सुनंदाला व्हायची. मी हे सर्व एकट्याने विकत घेऊ शकत नाही असं नाही, पण मी नेहमीच ते खरेदी करत आलो आहे. पण तुझ्यासोबत खरेदी करण्याचा आनंद वेगळाच आहे. मी जरी पैसे दिले तरी तू माझ्याजवळ उभी आहेस. हे किती रोमॅन्टिक आहे हे तुला समजणार नाही, सुनंदा म्हणाली. रंजनला आश्चर्य वाटले. मनाचा हा कोणता पदर आहे जिथे अशा इंद्रधनुष्य इच्छा खुलतात? प्रेमाचा रंग गुलाबी ते लाल होऊ लागला. रंजनवर सुनंदाचा अधिकार वाढू लागला. आता तर सुनंदा ही रंजनसोबतच अंडर गार्मेंट्स खरेदी करायची. सुनंदाचा मोबाईल रिचार्ज करणं हे रंजनचं खूप दिवसांपासून कर्तव्य होतं. संवाद बाहेरून आतपर्यंत पसरला होता. सोफ्यापासून बेडपर्यंतचा प्रवास रंजनला अजून झाला नव्हता ही वेगळी गोष्ट. आज सकाळी सुनंदाचा व्हॉट्सअप मेसेज पाहून रंजनला धक्काच बसला. त्यावर लिहिले होते, भेटायला ये दुपारी. सुनंदाने त्याला सुट्टीच्या दिवशी घरी बोलवण्याची ही पहिलीच वेळ. रंजन मित्राला भेटायला सांगून घरातूनच निघून गेला. निकिताने ना काही स्वारस्य दाखवले ना काही विचारले. काही वेळातच रंजन सुनंदाच्या घराबाहेर उभा होता. डोअरबेलवर बोट ठेवताच दार उघडले. तू दारात उभी होतीस? तिला पाहून रंजन प्रेमाने हसला. तिची स्वतःची घाई पाहून सुनंदाला लाज वाटली. रंजन नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसला. सुनंदाने तिची खुर्ची त्याच्याजवळ सरकवली. आज तुला कसं आठवलं? रंजनने विचारले. सुनंदा काहीच बोलली नाही, फक्त हसली. चेहऱ्याचा रंग बरंच काही सांगत होता. सुनंदा उठली आणि रंजन जवळच्या सोफ्यावर बसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. रंजनचे हात सुनंदाच्या कमरेभोवती गुंडाळले आणि त्याचा चेहरा तिच्याकडे झुकला. काही वेळातच रंजनचे ओठ सुनंदाच्या गालावर आले. ते हळूहळू गालावरून ओठांपर्यंत गेले. ते आता कानाच्या खाली मानेवर थांबले आणि रेंगाळू लागले. सुनंदा रंजनचा हात धरून बेडरूमच्या दिशेने निघाली.
रंजनने ड्रॉइंग रूमचा उंबरठा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती. शेजारी ठेवलेला स्वच्छ पलंग आणि दुहेरी उषा. खोलीत आल्हाददायक वातावरण होतं. एसीमुळे तापमान आरामदायी होतं. खिडक्यांवरचे जाड पडदे वातावरणातील रोमॅन्टिसिझममध्ये भर घालत होते. आता अशा परिस्थितीत हृदयाचा जोश काय वाहून जावे लागले. सुनंदा आणि रंजन अंगाच्या प्रवाहात वाहू लागले. दोघेही एकत्र मुक्कामाच्या दिशेने जात असताना अचानक रंजनला आपले गंतव्यस्थान जवळ आल्याचे जाणवले. त्याने आपला वेग कमी केला आणि शेवटी आराम केला आणि उशीच्या सहाय्याने श्वासोश्वास सामान्य करण्यास सुरुवात केली. तृप्तीच्या आनंदाचे चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. सुनंदाचा मुक्काम अजून दूर होता. रस्त्याच्या मधोमध एकटी राहिल्याने तिला चिडचिड झाली. जणू आनंदाने खेळणाऱ्या मुलाच्या हातातून तिची खेळणी जबरदस्तीने हिसकावून घेतली गेली. नाराजी व्यक्त करत तिने रंजनकडे पाठ फिरवली. रंजन अजूनही डोळे मिटून पडून होता. थोडं नॉर्मल वाटल्यावर रंजनने सुनंदाच्या कमरेवर हात ठेवला. सुनंदा यांनी प्रतिक्रिया दिली नाही. हळूच हात दूर केला. कपडे सांभाळत ती उठून बसली. चहा घेणार का? सुनंदाने विचारले. हँगओव्हरमुळे रंजनने जबरदस्तीने त्याचे बंद डोळे उघडले. आज हा माणूस काहीही प्यायला तयार आहे, रंजन म्हणाला. त्याच्या अंगात चव अजून शिल्लक होती. सुनंदाच्या चेहऱ्यावर काही क्षणांपूर्वी जो उत्साह होता तो आता राहिला नाही. तिच्या चालण्यात खोल निराशा दिसत होती. रंजनची हजेरी आता तिला खूप ओझं वाटत होती. अशा रोमॅन्टिक क्षणाबद्दल धन्यवाद. चहा पिऊन झाल्यावर रंजन तिच्या गालाचे चुंबन घेऊन निघून गेला. सुनंदाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून रंजनला सुनंदाच्या वागण्यातील थंडपणामुळे खूप अस्वस्थ वाटत होतं. दोघेही एक दोनदा एकटेच भेटले, पण तीच कहाणी पुन्हा पुन्हा आली. मेळाव्यानंतर प्रत्येक वेळी रंजनचा चेहरा उजळून निघायचा, पण सुनंदाच्या चेहऱ्यावरची असंतोषाची छाया अधिकच गडद व्हायची. हळूहळू सुनंदा रंजनकडे दुर्लक्ष करू लागली. आता तिने त्याच्या घरी येण्याचा प्रस्तावही टाळायला सुरुवात केली. रंजनला समजत नव्हते की तिला अचानक काय झाले. कधी तो तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणत असे, कधी तो तिला चित्रपट पाहण्याची ऑफर द्यायचा किंवा नुसती मजा करायचा, पण त्याला सुनंदाशी जवळीक साधता येत नव्हती. सर्व महिला सारख्याच असतात. जरा भावना दिल्यास त्या आपल्या डोक्यावर बसतात. निकिताच्या पाठोपाठ तोंड भरलेल्या सुनंदाला पाहून रंजन अनेकदा विचार करत असे. सुनंदाचा नकार त्याला सहन होत नव्हता. आज सुट्टी आहे, मी सुनंदाला तिच्या घरी जाऊन सरप्राईज देईन. अरे आज किती थंडी आहे. सुनंदासोबत रजाई खाली गुंग करून गरमागरम कॉफी पिण्याच्या विचाराने त्याचे मन वाहून जाऊ लागले. त्याने सुनंदाच्या घरी पोहोचल्यावर तिने अतिशय थंडपणे दरवाजा उघडला. ती पण पलीकडच्या दुसऱ्या सोफ्यावर बसली. रंजनला बेडरूममध्ये जाण्याचे संकेतही मिळाले नाहीत. थोडा वेळ गप्पा मारल्यावर सुनंदा उभी राहिली. रंजन, मला थोडं बाहेर जायचं आहे, उद्या ऑफिसमध्ये भेटूया, सुनंदा म्हणाली. रंजनला अपमानाचा धक्का बसला. काय झालं ते स्पष्ट सांगशील का? तू मला का टाळत आहेस? रंजनने विचारले. मला ब्रेकअप पाहिजे आहे, सुनंदा म्हणाली. काय? पण का? रंजनने रागाने विचारले. ऐक रंजन, मी आपल्या नात्यात बरेच काही पणाला लावले आहे, अगदी तुमची सामाजिक प्रतिष्ठा. मला तुमच्याकडून समाधानाशिवाय कशाचीच अपेक्षा नाही. तू मला तेही देऊ शकत नाहीस. तर या नात्यातून मला काय मिळालं? केवळ बदनामी. माझा पैसा, वेळ आणि प्रतिष्ठा यांवर मी बदनामी का करावी? शेवटी सुनंदाने ते सर्व काही सांगितलं, जी ती आतापर्यंत स्वतःमध्ये मंथन करत होती. त्याचे आरोप ऐकून रंजन निशब्द झाला. पण आपली युनियन किती यशस्वी झाली. रंजनने तिला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. नाही, त्या मेळाव्यात फक्त तूच समाधानी होतास. मी तहानलेलीच राहिले. माझ्या समाधानाचा तू कधी विचार केला नाहीस. पोट भरल्यावर दुसऱ्यांची भूक जशी वाटत नाही तशीच, सुनंदा बोलत राहिली आणि रंजनच्या कानात उकळत्या तेलासारखं काहीतरी टपकत होतं. सुनंदाच्या रागात त्याला निकिताचा राग दिसत होता. निकितातली सुनंदा, सुनंदातील निकिता. आज रंजनला निकिताची नाराजी समजू शकत होती. थकलेल्या पावलांनी रंजन घरी परतला. निकिताच्या नाराजीचे हेच कारण असेल तर तो नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करेल, असा निर्धार त्याच्या मनात आला. तुझ्या मरणासन्न नात्याला जीवन देईल हे सांगण्याची गरज नाही की आजकाल निकिता सतत हसत राहते. एक लाजाळू हसू नेहमी ओठांवर फुलते. हे न सुटलेलं कोडं सोडवण्याचा मार्ग दाखविल्याबद्दल रंजन सुनंदाचा ऋणी होता. ह्यासाठी नात्यामध्ये तुमच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा एकमेकांसोबत बोलत चला. नात्यामध्ये मोकळे राहत चला.
स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.